कोणत्याही शाळेमध्ये विशिष्ट दुकानातून वह्या, पुस्तकं किंवा गणवेश खरेदी करू नये, अशा प्रकारची कोणतीही सक्ती करू नये, याबाबत या कार्यालयाने 20 एप्रिल 2026 रोजी सर्व शाळांना परिपत्रक पाठवलेलं आहे आणि त्या संदर्भात जनसंपर्क अधिकाऱ्यामार्फत आम्ही त्यांना त्या परिपत्रकाला प्रसिद्धी देखील दिलेली आहे। त्यानंतर शाळा सुरू झाल्यानंतर या शाळेमध्ये असा प्रकार घडला, तो जून महिन्याच्या अखेरीस निदर्शनास आला आहे। तर शाळेने ज्या गाईडलाईन्स आहेत, माननीय शिक्षण संचालकांच्या गाईडलाईन्स आहेत, किंवा कुठल्याही युनिफॉर्मची किंवा विशिष्ट दुकानातून खरेदी करू नये, याबाबतच्या सक्ती करू नये, याबाबत जे मार्गदर्शक सूचना आहेत त्यांचा भंग केला आहे। त्याबाबत आम्ही माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांच्याकडे शाळेवर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला आहे। यापूर्वी पण आपण हेच उत्तर दिलेलं, आज पुन्हा त्यांनी आंदोलन केलंय, त्यांचं आंदोलन तर मग कधी हे सगळं संपणार आहे किंवा काय? शाळेवर कारवाईचा प्रस्ताव आम्ही माननीय विभागीय उपसंचालक कार्यालयात सादर केलेला आहे। त्यानंतर विभागीय उपसंचालकांचे जे काही आदेश येतील शाळेवर कारवाईचे, ती कारवाई या कार्यालयामार्फत केली जाईल। टिटवाळा परिसरातील KNT पब्लिक स्कूल ही जी शाळा आहे, या शाळेतील पालक मध्यंतरी माझ्याकडे आलेले। त्याच्यानंतर आम्ही 25 जूनला इथे पालकांच्या सोबत निवेदन देण्यासाठी आलेलो, तेव्हा सरांनी त्या शाळेतल्या मुख्याध्यापिकांना पण बोलवलेलं। त्यावेळेला ॲक्च्युली सरांनी 24 तारखेला त्यांना एक पत्र दिलेलं होतं की तुमच्याकडे जे वह्या, पुस्तकं, युनिफॉर्म जे तुम्ही सक्तीने विकतायत त्या बाबतीतले जे काही कागदपत्र असतील ते घेऊन या। 25 तारखेला ज्या वेळेला ते आले तेव्हा त्यांनी कुठलेही डॉक्युमेंट्स आणले नाही। त्यावेळेला साधक बाधक चर्चा झाली, बरोबर। साहेब तेव्हा स्वतः बोलले की युनिफॉर्म तुम्ही परत द्या, शैक्षणिक साहित्य परत द्या, शाळेची मान्यता रद्द होईल, असे पुरावे देखील साहेबांकडे आम्ही दिलेले आहेत। साहेब पण बोलले की हे आम्ही मंगळवारपर्यंत, म्हणजे साधारणतः मला वाटतं 27-28 तारखेपर्यंत ते शिक्षण उपसंचालकांकडे देणार होते आणि नंतर आम्हाला सांगितलं की आता तुम्ही पुढे पाठपुरावा तिकडे करा, परंतु तसं काही झालेलं नाही। का झालं आम्हाला माहीत नाही, परंतु आता आम्हाला शाळेने सरांनी एक पत्र दिलेलं आहे। त्या पत्रात सरांनी शिक्षण उपसंचालकांना माहिती सादर केली आहे। त्याच्यात असं दिसून येते की सर जेव्हा 30 तारखेला तिकडे गेले शाळेत, 30 जूनला, म्हणजे आम्ही 25 जूनला आलो त्याच्या 5 दिवसानंतर, तेव्हा सरांना त्यांनी 24/2024ला एक ठराव झालेले होते आणि त्या ठरावात त्यांनी कुठली तरी पब्लिकेशन आहे, युनिफॉर्म आहे, हे बदलणार आहे, ते तुम्हाला घ्यावे लागणार, असा ठराव त्यांनी पालकांकडनं पारित करून घेतलेला असं दाखवलं। खरं तर आमच्याबरोबर जे पालक आहेत ते पण 150-200 पालक आहेत, त्यांना ही गोष्ट माहीतच नाही की कधी ठराव झाला, कुठल्या मीटिंगमध्ये झाला, कुठले PTA मेंबर आहेत, काही नाही। माझा याच्यावर आक्षेप असा आहे का जर 24 तारखेला सरांनी त्यांना डॉक्युमेंट्स घेऊन बोलवलेले, बरोबर, 24 जून 2026ला, 25 जून 2026ला जेव्हा 1:15 वाजता ते इथे आले त्यावेळेला त्यांनी ते डॉक्युमेंट्स का आणले नाही? मग 2024चे होते का नाही, 2 वर्षापूर्वीचे, मग ते का नाही आणले? त्याच्यानंतर ही गोष्ट सरांना कशी काय एक्सेप्ट झाली? ह्यात आणखीन एक गोष्ट की 2024ला त्यांनी ठराव केला, पण 2025ला 2026ला त्यांनी वह्या पुस्तकं शाळेत विकलेले आहेत, त्यांनी KNT शाळेच्या नावाने पैसे घेतलेले आहेत, याचे बिलं आहेत। मग जर 2024ला त्या पब्लिकेशनला त्यांनी जर ठेका दिलेला आहे, मग बिलं त्याच पब्लिकेशनची पाहिजेत। मग KNT शाळेचा शिक्का मारून बिलं 2024ला, 2025ला, 2026ला कशी काय दिली? हे कुठेतरी पाणी मुरतंय आणि त्याला शिक्षण प्रशासन, माझा अगदी स्पष्ट आरोप आहे की पाठीशी घालतंय। बोलणारे सर कुठेतरी हे आमच्या मनात शंका उपस्थित व्हायला लागले आणि यासाठी आम्ही कोर्टात देखील याचिका दाखल करणार आहे। सर, माझं नाव शीतल मनोज चव्हाण, आम्ही टिटवाळ्यावरून आलो आहे आणि आमची एक मान्यता आम्ही इथे मागण्यासाठी आलो आहेत। इथे सगळे पॅरेंट्स जमलेले आहेत आणि आमचा एकच मुद्दा आहे, आमच्या युनिफॉर्मबद्दल आणि पुस्तकांबद्दल। ती मागणी आम्हाला म्हणजे सर्व आम्ही डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे आणि ती मागणी आमची पूर्ण करावी, कारण आम्ही मागे पण मोर्चा काढलेला आणि आताही पॅरेंट्स इथे जमलेले आहेत आणि त्यांची मागणी जर मान्य नाही केली तर आम्ही पुढची कारवाई करू शकतो। काय मागणी आहे? शाळा काय सक्ती करते तुमची? सर, सक्ती अशी आहे की आमचे शाळेमध्ये आमच्या मुलांना युनिफॉर्म 2700 रुपयाला विकण्यात आला आणि आमच्या मुलांना म्हणजे तो युनिफॉर्म म्हटलं त्यांचे
युनिफॉर्मचे म्हटले कपडे खूपच वेगळ्या पद्धतीचे आहेत, लो क्वालिटी आहे आणि ते एकाच दुकानातून विकत घेण्यासाठी सांगितलेली ही सक्ती केलेली आहे आणि आमच्या मुलांच्या वर्कबुक पण डबल किमतीने आम्हाला देण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल आम्ही ही कारवाई इथे करण्यासाठी इथे जमलो आहोत सर्व पॅरेंट्स. स्नेहा उमेश तलकेरी, मी टिटवाळा इथे राहते. मला तथर आहे KNT स्कूल टिटवाळामधून. तर ते पालक सगळे जमा झालो आहोत की आमच्या मुलांना पर्सनली टॉर्चर वगैरे करतात. आम्ही इथे मोर्चासाठी येतो किंवा शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडे कंप्लेंट करतो. याच्यासाठी आमची कंप्लेंट अशी होती की आपले युनिफॉर्म आहेत त्याच्यावरती म्हणजे जास्त अफाट दराने ना 2500 2700 अशा किमतीत युनिफॉर्म आम्हाला विकले गेलेत. तसेच एका पब्लिकेशनचं बुक्स आहेत जे आम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ते चेतन पब्लिकेशन फायरफ्लायचे असे आहेत. तर त्याच्यावरती म्हणजे एक मूळ किंमत वेगळी आहे, त्याच्यावरती स्क्रॅच केलं तर त्याच्यावरती किंमत कळेल व दुसरी किंमत, अशा 2 प्रकारच्या किमती आहेत. तर त्याच्याबद्दल आम्ही इथे मोर्चा काढलेला आहोत. काय अधिकाऱ्यांना काय निवेदन केलं? सर आम्ही त्यांना लेखी पण निवेदन दिले आहे. 1-2दा त्यांना आम्ही इथून मोर्चा पण काढलेला आहे. पण आता त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर आमच्या मोर्चाची किंवा आपल्या लेखी निवेदन याच्यावरती सक्त कारवाई करावी, एवढीच अपेक्षा आहे.